आपण बघत आहात नाशिक तक न्यूज. साहित्य, राजकारण, कला आणि क्रीडा तसेच उद्योग, मनोरंजन आणि आरोग्य. जालना जिल्ह्यात पावसामुळे कापसाचे पिकाचे नुकसान. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुका परिसरात यंदा पडलेल्या अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील कापूस पिकात पाणी साचल्याने वेचणीसाठी आलेल्या कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान अवकाळी पावसामुळे शेतजमीन खरडून वाहून गेल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच खरीप हंगामातील कापूस, मिरची, मका, सोयाबीन पिकात पाणी साचल्याने पावसामुळे पिवळे पडत पिके मोठ्या प्रमाणात खराब झाली आहे. त्यात शेतकरी ओल्या दुष्काळात डबघाईला आला असून त्यातच खरीप हंगामातील पिकावर पाणी फिरल्याचे दिसून येत आहे. तरी शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी अशी कळकळीची विनंती डहाळेगाव येथील शेतकरी नागोराव कोळे आणि शंकर पाचंगरे यांनी आशा व्यक्त केली आहे. पावसामुळे आपलं काय नुकसान झालंय यंदाच्या वर्षी? पावसामुळे हे कापसाचं नुकसान झालेलं आहे आणि माझी कापसाची जवळजवळ म्हणजे 4 ते 5 एकर कापूस आहे माझ्याकडे. त्याचं जास्तीत जास्त नुकसान झालेलं आहे. तरी बी शासनाने काळजी होईल ती मदत द्यावी. पावसामुळं भरपूर पिकांचं नुकसान झालंय, काय सांगाल? ह्या वर्षी 2025 मध्ये भरपूर कापसाचं नुकसान झालेलं आहे. तरी बी शासनाने याची दखल घ्यावी आणि ते बी कापसाला कापूस उगत आहे ती शासनाकडून जी काय मिळेल ती लवकरात लवकर मदत मिळावी अशी माझी विनंती आहे. 10-20 क्विंटल कापसाचं नुकसान झालेलं आहे. नाव शंकर पाचांगरे. मी डहाळेगाव येथील रहिवासी असून घनसावंगी तालुक्यामध्ये डहाळेगाव या शिवारातील हा बघू शकता तुम्ही कापूस, जो की आम्ही जूनमध्ये लागवड केलेली होती, परंतु पावसाअभावी याचं भरपूर प्रमाणात असं नुकसान झालेलं आहे. परंतु आतापर्यंत तर काही शासनाने याला मदत दिलेली नाही. शासनाला एकच विनंती राहील की त्यांनी लवकरात लवकर एमआरजेस किंवा कुठल्याही मार्फत कशा तरी पद्धतीनं शेतकऱ्याच्या डीबीटी मार्फत कशा तरी पद्धतीनं लवकरात लवकर मदत देण्यात यावी हीच त्यांना एक नम्रतेची विनंती राहील. पाहू शकतात आपण कापसाचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. या कापसाला कसल्याही प्रकारचा असा कापसाचा जो रंग असतो तो राहिलेलाच नाही, पूर्ण काळा झालेला असून त्यातल्या बिया सुद्धा खराब झालेल्या आहेत. आणि शासनाला एवढीच आता आग्रहाची विनंती राहील की त्यांनी आम्हाला मदतीचा हात द्यावा. झालं नाही काय राहिलं याच्यात आता? संपूर्णपणे याचं नुकसान झालेलं आहे ना. आपल्याला जडच चाललं ना आता. चिकट 10 रुपये किलो लेबर भेटत नाही. प्रति 10 रुपये किलो पण आज लेबर भेटत नाही याला. भेटत नाही. 15 रुपये किलो, 20 रुपये किलो मागतात. हो, शासनाचा भाव 7,000 आहे. काय होणार त्याच्यामध्ये? भेटत त्याला आलेला खर्च, फवारणी, औषधे, खते, खुरपणीचा खर्च, मजुरीचा खर्च काहीच उरत नाही या कापसामध्ये. काहीच नाही. आज पूर्णपणे कापसाचं नुकसान झाले, 100% नुकसान झाले. नाशिक तक न्यूजसाठी रमेश खरात, जालना.